मॉर्निंग मित्रांनो, लगभग सकाळचे आता 5:30 वाजले आहे आणि 4:30 वाजतापासून असा बेधुंद पाऊस आमच्याकडे येत आहे। ढगाळात वातावरण बघू शकता, पुरे काळे काळे आभाळ झालेले आहेत आणि असा जोरानं चिरेली असा मनात पाऊस येत आहे। आमची तर झोप मोडलीच। 4:30 वाजतापासून आम्ही उठलो आहे आणि आमचा पाऊस एक एक थेंब असा गडत होता। आम्ही जुगाड केला, तो जुगाड पण जमला नाही। तेव्हापासून आम्ही जागेच आहोत। मच्छरदाणी लावली होती इकडे, मच्छरदाणीच्या इथून असा वरून इथून खाली गडत होता, तर मग गाडीचा कव्हर लावून आम्ही असा मस्तपैकी टेन उभा केला आम्ही आणि या टेन मध्ये आम्ही झोपलो आता। पण तिथून पण तो गडत होता, टेन सारखा होता, पण बड्या झोप लागली थोडीफार, मग अजून गडायला लागलाय आणि आता एकदम मौसम पूरा खराब झालेला आहे। थंडा एकदम गारवा आलेला आहे। आजची 24 तारीख आहे आणि पावसात एवढा गारवा आला की भरपूरच गारवा आलाय वातावरणात। आता मला बगडे जाताना उडताना दिसले, म्हणजे त्यांचा टाइम कधी चुकत नाही। पण एवढ्या पावसात जे आता उडत आहेत, पक्षी जात आहे एवढ्या पावसात, म्हणजे त्यांचा टाइमशीर ठरलेला आहे। म्हणजे त्याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे। सकाळची भूक त्यांची, आता किडे भरपूरसे पावसाच्या ह्याच्यानं वर येतात आणि सगळे बगडे उडताना मला दिसले। वातावरण पण एकदम ढगाळ झालेला आहे। सगळे पुढची लोक मस्तपैकी शांत झोप घेत असतील, कारण की उन्हाळा पण एकदम मस्त होता। इथे बगडे आहेत। मस्त झोप झाली। 9 वाजले आता, जेमतेम आम्ही निघालो घराकडे। मोसम एकदम थंड आहे, पावसाळ्यासारखा आहे। आता आम्ही जाऊन पहिलं चहा पिऊ मस्तपैकी आणि सगळे आता गाड्या घेऊन मस्त रस्त्यावर उतरले आहेत। इकडे बस स्टॉप आहे, आपण बस स्टॉपकडे जाऊ। नागबिडले हां पिशाला गावले अजून माझ्यासाठी काय आणलास? काहीतरी बाला गावला गेला होता आणि किती वाजता आला रात्री? माहित नाही टाइम? झोपला होतास? हां झोपला होता, मस्त फिरून आला तो पावसाळ्यात। आता शाळा चालू होणार आहे उद्यापासून आता म्हणून मस्त फिरून आला। आता हे काहीतरी खात आहे डेमॉन, बस बाकी काय नाही। बाकी चिपच्या व्यतिरिक्त काही खात नाही तो। आता शाळेत डबा नाही लागते तुले? हां पोळी भाजी तिखटवाली नेशील का? मग काय खातेस? सभागृहात आलोय। आमच्या राकेश भाऊचं आज लग्न होतं आणि लग्न मस्त पार पडलं। सगळे वराती मस्त। थोडा लेट आलं, लग्न लागलं होतं, पण जाऊन भेट घेणार, बघू भेट घेता येईल का, कारण की भरपूरची लाईन तिकडे लागलेली आहे आणि पण बघत आहे। बहुत हॅपी आहे, आनंदी आहे तो आणि सगळे पाहुणे जेवणाचा आस्वाद तिकडे आपल्याला घेताना दिसत आहे। आता टाट रेडी केलं पूर्ण। थोडा लग्नाच्या उशीर आलो, जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर मग राकेश बाबांना भेटणार आहे। बाकी सगळे उभे आहेत, बाकी मित्रांचं जेवण झालेलं आहे। आता एक डाग पडला इथे कपड्याला तेलाचा, म्हणजे जेव्हा सांभाळून जेवावं लागतं। मी काय टेजवर गेलो नाही, जेवण केलं ना, आता बसलो आहे आणि थोडा दमट वातावरण आहे, ऊन पण आहे आणि चिडचिडपणा होता, असं चिकटपणा गरमीत आहे आणि आता जाऊन मस्तपैकी आराम करणार। पहिल्यांदा एक कुत्रा दिसला माझ्या मागे, त्याला खूप सारी खाज झाली आहे आणि तो जेवणासाठी भटकली, त्याला आता मी जाऊन पोळ्या आणून टाकणार आहे। म्हणजे सगळं बघून थोडं वेगळं वाटतं, यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे। पण जेवढं शक्य होईल तेवढा करतो। आता तिथून पोळ्या आणून त्यांना टाकू, म्हणजे तेवढं तरी समाधान आपल्यासाठी राहील। नाही झाले, गाडी टायर टाकायचं होतं, पण आज अपोलोचा टायर घेऊन टाकला। इकडं एक चक्का मागचा पंक्चर होता, समोरचा पावसाळा आहे तर घसरत होता। इकडे बुटले काकाकडे येऊन आता मस्तपैकी बसलो इकडे टायर टाकत आता निवांतपैकी। राहुल भाऊची पण भेट झाली इकडे। आता राहुल भाऊचा बनतेला आहे आणि टायर टाकत आहे। 1400 रुपयाचा अपोलोचा झाला। जीएडचा मला टायर आवडत नाही।
मजबूत झाला आता. इकडे पण पंक्चर झाला होता, हे पण टायर बनवला आता आणि दोरी चकाचक झाली गाडी. आता एक मागचा टायर टाका लागेल. जेवण बिवण झाली, झोप झाली. आता गाडीत मी डिझेल टाकण्यासाठी जात आहे. ऊन पावसामुळे ऊन पण भरपूर आली आहे, कारण की वातावरण पण चेंज झालं आहे. आता झोप लागत होती, उठून आता मी डिझेल टाकण्याला जात आहे HP इंडियन. आणि काल पाऊस आला दमदार आणि अजून मस्तपैकी पुरी कडक ऊन आहे, दमट वातावरण आहे आणि बाहेर पाहू शकता एवढा कडक ऊन आहे. शाईनमध्ये पेट्रोल टाकलं आता मी, काटा तर खालीच आला आहे अजून. काय बहुत ऊन आहे बाहेर कडक. आता मी पेट्रोल टाकायसाठी आलो, गाडीत पेट्रोल टाकलं. आता 4 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकेल. उद्या तिकडे जेवत आहे त्याला सांगितलं आता. आणि बाहेर निघायची काही इच्छा होत नाही, पण एवढी कडक आहे, पण कामं तर करावंच लागेल. पावसाळा सुरू व्हायच्या आधीच इकडे पाऊस सुरू झाला आणि दमट वातावरण आमच्याकडे आहे सध्या.